भावेश पाटील आहे. एक सानपाडा ग्रामस्थ म्हणून आज तुमच्यासोबत इथे बसलोय. विषय असा आहे की श्री दत्त मंदिर सानपाडा हा सर्वात जुना व श्री दत्त जयंती साजरा होणारा सर्वात मोठं मंदिर आहे आणि ह्याचा जमिनीचा विषय आमचं सातत्याने किती अनेक वर्ष सिडको आणि महाराष्ट्र सरकारसोबत एक आमचा संघर्ष चालू आहे. आता या ठिकाणी आज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी आम्हाला अधिकृतरित्या पत्र देऊन या मंदिराला एक रिजनल इम्पॉर्टन्स म्हणून सांगितलेलं आहे आणि आमचं सिडकोला हेच मागणं आहे की हे मंदिर प्लॉट नंबर वाशी नोड मधील 1, 2, 3 हे आम्हाला अधिकृतरित्या एक स्पेशल केस म्हणून आम्हाला हस्तांतरित करावे, जेणेकरून आम्ही त्याचं डेव्हलपमेंट करू शकतो. आणि ते आम्ही कोणत्या आधारावर करतोय तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या डीपी रिपोर्टमध्ये हेरिटेज आणि एन्शियंट स्ट्रक्चर्स मध्ये त्यांनी एक जवळपास 7 मंदिरांचा उल्लेख केला आहे. गवळी देव, रामधनु माता आणि त्यात श्री दत्त मंदिर हे 1830 साली कन्स्ट्रक्ट झालेलं मंदिर आहे असं नवी मुंबई महानगरपालिकेचं म्हणणं आहे. प्लस आता त्यावर एक बेस म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने पण सांगितलंय का हे मंदिर प्रिझर्व्ड आणि मेंटेन राहिलं पाहिजे. तर त्याकरिता आमची सिडकोला इतकीच मागणी आहे का हे मंदिर एक स्पेशल केस म्हणून आम्हाला लवकरात लवकर याचं लँड अलॉटमेंट करावं. सिडकोचं काय म्हणणं आहे, आम्ही पहिले जेव्हा हे चालू केलं म्हणजे एक फॉलोअप चालू केलं आणि तेव्हा जेव्हा सिडकोमध्ये आतमध्ये असणारे काही किंवा बिल्डर लॉबी म्हणू शकता किंवा जे ज्यांचा आर्थिक गैरलाभ होतो एका जमीन विक्री आणि घेण्यामध्ये, ते अलर्ट झाले आणि ही तुम्ही बघू शकाल की प्राईम लोकेशन असल्यामुळे सिडकोने सांगितलं की ऑफिशियल पत्रामध्ये सांगितलं की जमीन प्लॉट नंबर 1 आणि 3 विक्री योग्य आहे. तर इथे पहिली गोष्ट आता हा झोन पूर्ण नॉन रेसिडेन्शियल आहे. तर आमची मागणी अशी होती का हा सेमी पब्लिक झोन म्हणून डिक्लेअर करावा सिडकोने. इथे संस्थाच आहेत सगळ्या. आणि दुसरी गोष्ट, जर हा विकायला काढला तर सिडकोचं म्हणणं आहे आमचं 500-600 करोडचं रेव्हेन्यू लॉस होतं. आमचं म्हणणं आहे का तुमच्याच पॉलिसीनुसार तुम्ही 1975 ला नवी मुंबई लँड डिस्पोजल ऍक्ट जो बनवला आहे तो परत अमेंड केला मला 2008 ला. तर त्याच्यात तुम्हीच म्हटलंय का ते जे आहेत एक्झिस्टिंग टेम्पल आणि इट्स प्रेझेंट, त्यांनी ते स्पेशली मेन्शन केलं इट्स प्रेझेंट, तर ते आम्ही हे नाही करणार म्हणजे टेंडर मध्ये हे नाही करणार असं. आणि सेकंडली त्यांच्याच पॉलिसीमध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण जी टेंडरिंग प्रोसेस आहे ती आपली डायरेक्ट अलॉटमेंट करू शकता इधर एनी ट्रस्ट ऑर एल्स इफ स्पेशल केस असली तर आम्ही कुठलेही नियम हे करून आम्ही त्यांना देऊ शकतो.